विजेचा शॉक लागून एका 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सोलापुरात घडली, अशी माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली आहे। शैलेश धर्मांना मानेंवर, वय वर्ष 21, राहणार महाराणा प्रताप झोपडपट्टी, हुच्चेश्वर नगर, नई जिंदगी रोड, कुमठा नाका, सोलापूर, मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे। याबाबत सिव्हिल पोलीस चौकी या ठिकाणी झालेल्या नोंदीनुसार दिनांक 25 एप्रिल 2024 रोजी 11 वाजण्याच्या सुमारास सोलापूर शहरातील मंगळगिरी कुंपूड च्या जवळील बेजवडी दवाखान्याच्या कंपूडच्या भिंतीवर उभा राहून झाडाची फांदी ओढत असताना तोल जाऊन खाली पडल्यानं त्यास डोक्याला मुक्कामार लागल्यानं उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात अर्थात सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी मामा विजय कांबळे यांनी दाखल केलं, तर उपचारापूर्वी तो मयत झाला, अशी नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली। मात्र आता या सर्व घटनेवर नातेवाईकांनी संशय व्यक्त करत त्यास विजेचा शॉक लागून त्याचा मृत्यू झाला असं नातेवाईकांचं म्हणणं आहे व सामाजिक कार्यकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली आहे। तर काल MSBचे लोक येऊन ते झाडावर तोडले होते, ते कचरा काढण्यासाठी डॉक्टर सरांनी त्यांना सांगितले। तिथेही करंट असून सुद्धा तिने कसं का सांगितलं ते मला समजलं नाही। तो मुलगा ते काम करताना शॉक लागून मेले आणि तो जागेवरच मेले आणि सकाळी ते घटना घडली काही 10-11च्या दरम्यान घडले आणि तिने आम्हाला सांगतात निरोप 2:30 वाजता डॉक्टरांच्या घरात तिथं महावीर चौक तिथं घरात बंगलामध्ये काम करताना घडले। पार्ट टाईम कामाला जात होतो, तिने कॉलेज करत होता, करत पार्ट टाईम त्या हॉस्पिटलमध्ये काम करत होता। ही जी बॉडी आहे आम्ही प्रशांत बागेवाडकर यांच्या दारामध्ये ठेवणार। संबंधित सगळी जबाबदारी ते MSB आणि प्रशांत बागेवाडीकर यांच्यावर राहील। याच्यातनं काय जो अनुचित प्रकार झाला, ही जी घटना घडलेली आहे ही अन्यायकारक आहे। त्या अन्यायकारक कुटुंबाला या न्याय मिळाला पाहिजे अशी आमचं पूर्ण बहुजन समाजाची मागणी आहे। आणि उद्या आम्ही ते डॉक्टर साहेब जर आमच्या मुलाचं जर दखल घेतलं नाही, त्याचा व्यवस्थित जर न्याय निवाडा नाही झाला तर उद्या आम्ही इथं 10-11च्या समाजाची तातडीची बैठक घेऊन ही बॉडी त्यांच्या दारामध्ये घेऊन ठेवणार आहे।